प्रिय विद्यार्थी मित्रांनो, मी दीपाली कुलकर्णी देशमुख माझ्या विंग्स ऑफ फिजिक्स या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। तर आपण बोर्ड परीक्षेसाठी टार्गेट सिरीज बघतो आहोत आणि त्याचा आज 10वा भाग मी अपलोड करते आहे। तर आता आज आपण काय बघणार आहे, तर आपण सुपरपोजिशन ऑफ वेव्ह या चॅप्टर मध्ये जे खूप सोपे सोपे न्यूमेरिकल्स आहेत ते बघणार आहे की ज्याला अगदी सहजासहजी तुम्हाला मार्क्स मिळू शकतात आणि ते नुसते रेग्युलर साठी नाही तर सीईटी साठी उपयुक्त आहे। आणि त्यामुळे आपण त्याच्यावरचे न्यूमेरिकल्स घेणार आहे, म्हणजे तुमचा पार्ट 8, पार्ट 9 आणि पार्ट 10 मिळून बऱ्यापैकी तुमचा सुपरपोजिशन ऑफ वेव्ह हा चॅप्टर कव्हर होणार आहे आणि चॅप्टर तसा सोपा आहे। तर चला तर मग वेळ न घालवता आपण बघूया पहिलं न्यूमेरिकल। तर हा तुमच्या पुस्तकातला अनसॉल्व्ड 17 नंबरचा प्रॉब्लेम आहे बघा। फाइंड द फंडामेंटल फर्स्ट ओव्हरटोन अँड सेकंड ओव्हरटोन फ्रिक्वेन्सीज ऑफ ए पाईप ओपन ॲट बोथ द एंड्स ऑफ लेंथ 25 सेंटीमीटर इफ द स्पीड ऑफ साऊंड इन एअर इज 330 मीटर पर सेकंड। आता तुम्हाला काय काय दिलंय, काय काय विचारलंय, तर पाईप ओपन ॲट बोथ एंड आहे हा सा, त्याची जी लेंथ आहे ही लेंथ तुम्हाला 25 सेंटीमीटर दिलेली आहे, आलं का लक्षात। आणि याची जी व्हेलॉसिटी आहे तर 330 मीटर पर सेकंद आहे आणि तुम्हाला फंडामेंटल फ्रिक्वेन्सी म्हणजे N0 विचारलंय। त्याच्यानंतर फ्रिक्वेन्सी ऑफ फर्स्ट ओव्हरटोन ती N1 म्हणू आणि फ्रिक्वेन्सी ऑफ सेकंड ओव्हरटोन N2 म्हणू, अशा 3 गोष्टी तुम्हाला काढायच्या आहेत। तर ह्या तोंडी पण काढता येतात, फॉर्म्युलानुसार पण काढता येतात। मग आता हे 25 सेंटीमीटर म्हणजेच 25 गुणिले 10⁻², आलं लक्षात। मग आता बघा इथे आपल्याला फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला, आता नीट लक्षात ठेवा, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी फॉर पाईप ओपन ॲट बोथ एंड तो असतो V/2L। बोथ म्हणलं की 2 घ्यायचं आणि वन एंड म्हटलं की इथं 4 घ्यायचं, एवढं लक्षात ठेवा। मग आता N0 बरोबर V ची व्हॅल्यू किती आहे, 330 आहे। त्याच्यानंतर 2 इंटू 25 इंटू 10⁻²। आता हे -2 डिनॉमिनेटरचे न्यूमरेटरला गेले +2 झाले आणि मग आता इथे हे 2 0 झाले आणि इथे 50 झाले। मग आता 50, आता हा 0 गेला, हा 0 गेला, आणि याला 0.5 आहे ना तुमचं, याला जर 0.5 जर केलं तर तुमचं असतं 0.5 म्हणजे 1/2 असतं। मग आता याला जर 0.5 केलं तर इथला एक 0 काय होईल, तुमचा कॅन्सल होईल आणि मग आता हे तुमचे 0.5 म्हणजेच 1/2, हा एक 0 कॅन्सल झाला, हे 1/2 आणि डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर दॅट इज ऑलवेज न्यूमरेटर, 330 इंटू 2 म्हणजे 660 हर्ट्ज ही काय झाली, तर फंडामेंटल फ्रिक्वेन्सी झाली किंवा फ्रिक्वेन्सी ऑफ फर्स्ट हार्मोनिक झाली, समजलं का। मग आता तुम्हाला पीथ ओव्हरटोनचा फॉर्म्युला NP बरोबर P+1 इंटू N0 हा फॉर्म्युला असतो पीथ ओव्हरटोनचा, कशासाठी, पाईप ओपन ॲट बोथ एंडला आणि वन एंडला इथं 2 घ्यायचं असतं। आता हे 2 फॉर्म्युले नीट लक्षात ठेवा बघा। V0 तुमचा N0 कशासाठी, तर पाईप ओपन ॲट बोथ एंड, त्याच्यासाठी हा, नंतर सांगते मी दोन्ही फॉर्म्युले कसे नीट लक्षात ठेवायचे ते। आणि आता तुम्हाला जर तुम्ही थेअरीने गेलात तर तुम्हाला माहिती याच्यात सगळे हार्मोनिक्स प्रेझेंट असतात। मग आता N1 बरोबर 2N होतं तुमच्याकडे, N2 बरोबर 3N होतं, म्हणजे हे तोंडी याला 2 ने मल्टिप्लाय केलं की N1 मिळणार आहे आणि याला 3 ने मल्टिप्लाय केलं की तुम्हाला N2 मिळणार आहे। पण रेग्युलरला, आता हे सीईटीला करता येईल आपल्याला, रेग्युलरला तसं करता येईल का, नाही, तर आपल्याला इथं किमती टाकाव्या लागतील। मग आता N1 टाकायचं, याची किंमत 1 + 1 इंटू N0 आणि मग आलं ना 2 इंटू N0 म्हणजे 2 गुणिले 660 बरोबर किती आले, तर 660 गुणिले 2, तर बघा 0 हे 12, 1320 हर्ट्ज ही झाली फर्स्ट ओव्हरटोनची फ्रिक्वेन्सी, समजलं का। हा कोणत्याही ओव्हरटोनला तुम्ही फॉर्म्युला वापरू शकता। आणि आता तिसरी गोष्ट N2 बरोबर, आता इथं 2 घेतलंय म्हणजे 2 + 1 म्हणजेच हे झाले 2 + 1 इंटू N0 म्हणजे 3 टाइम्स। मग आता 3 टाइम्स N0 सांगितलं ना मी, 3 ने गुणायचं या N0 ला। मग आता याला 3 ने गुणू किंवा याच्यात 660 मिळवा, 0 8
1980. किती आलं उत्तर तुमचं? 1 मिनिट. 1980 हर्ट्झ. किती सोपा प्रॉब्लेम आहे, समजलं का? आता फॉर्म्युले कसे लक्षात ठेवायचे? तर फंडामेंटल फ्रिक्वेन्सी फॉर पाईप ओपन ऍट बोथ एंड, वन एंड 4L आणि N0 V डिवायडेड बाय 2L बोथ एंडला, आणि याचा ओव्हरटोन पीथ ओव्हरटोन कोणताही ओव्हरटोन काढू शकतो 2P+1 इंटू N0 हे, आणि इकडं NP बरोबर P+1 इंटू N0. नीट दोन्ही फॉर्म्युले लक्षात ठेवा. कशाही टाईपचं न्यूमरिकल आलं तर तुम्हाला ते सोडवता येईल. समजलं का किती सोपं आहे ते? हा पण प्रॉब्लेम तुमच्या पुस्तकातला अनसॉल्व्ड 20 नंबरचा प्रॉब्लेम आहे. हाही एकदम सोपा आहे, अगदी 1 मिनिटात उत्तर येतं त्याचं. तर बघूयात आपण प्रॉब्लेम काय आहे ते. ए व्हायोलिन स्ट्रिंग व्हायब्रेट्स विथ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ 440 हर्ट्झ. व्हॉट आर दी फ्रिक्वेन्सीज ऑफ दी फर्स्ट अँड सेकंड ओव्हरटोन? मग आता सेम तसंच दिलंय तुम्हाला. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी दिलेली आहे. आता ही अशी व्हायोलिन स्ट्रिंग आहे, म्हणजे ह्या 2 रिजिड सपोर्ट मध्ये ती फिक्स आहे या पद्धतीने. मग तिची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी तुम्हाला N0 ही 440 हर्ट्झ दिलेली आहे. आलं लक्षात? मग तुम्हाला त्याचा पहिला ओव्हरटोन आणि दुसरा ओव्हरटोन काढायचा आहे. आता याच्यासाठी पण नंबर ऑफ ओव्हरटोन, म्हणजेच आता इथं आपण फॉर्म्युला लिहू. तो फॉर्म्युला असतो बघा, NP दॅट इज इक्वल टू P+1 इंटू N0. म्हणजे जो पाईप ओपन ऍट बोथ एंड्सला जो ओव्हरटोनचा फॉर्म्युला असतो तोच ही 2 रिजिड सपोर्ट मध्ये जी स्ट्रिंग असते तिच्यासाठी असतो. मग आता बघा N1 काढायचं आहे. P ची किंमत 1 आहे. 1+1 काय झाले 2N0, म्हणजे याची 2 टाइम्स करायची बघा. तर हे झाले 880 हर्ट्झ. या पद्धतीने तुम्हाला याला अर्धा मार्क आणि याला अर्धा मार्क युनिटला. तर या पद्धतीने हे पहिलं उत्तर आलं. आता दुसरं उत्तर सेकंड ओव्हरटोन NP बरोबर P+1 इंटू N0. आता 2 काढायचे. सेकंड ओव्हरटोन 2+1 म्हणजे 3 इंटू N0. मग याची 3 टाइम्स करायची फक्त. तर ऑलरेडी 880 आलेले आहे, त्याच्यात 440 मिळून द्यायचे. मग आता हे 0 हे 12 1320 युनिट पाहूनच द्यायचंय. जर फंडामेंटल फ्रिक्वेन्सी हर्ट्झ मध्ये दिली तर तुमची ही फर्स्ट ओव्हरटोनची सेकंड ओव्हरटोनची फ्रिक्वेन्सी सुद्धा कशी येणार आहे? हर्ट्झ मध्येच येणार आहे. आलं का 1 मिनिटात उत्तर? समजलं का? येस ऑर नो? आहे का? किती सोपे सोपे प्रॉब्लेम्स आहेत, आणि हे पडू शकतात तुम्हाला. बी सेक्शन मध्ये पडू शकतात, डी सेक्शन मध्ये पडू शकतात. हे 1 मार्काला क्वेश्चन 2 मध्ये पडू शकतं, कुठेही पडू शकतं. एकच विचारतील कोणती तरी. समजलं? आता हा तुमच्या पुस्तकातला अनसॉल्व्ड 16 नंबरचं न्यूमरिकल आहे बघा. ए स्टँडिंग वेव्ह इज प्रोड्युस्ड इन ए ट्यूब ओपन ऍट बोथ एंड्स. दी फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इज 300 हर्ट्झ. व्हॉट इज द लेंथ ऑफ द ट्यूब? स्पीड ऑफ साऊंड इज 340 मीटर पर सेकंड. तर आता तुम्हाला काय काय दिलंय? तर हा पाईप असा ओपन ऍट बोथ एंड आहे. त्याची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी 300 हर्ट्झ आहे. त्याची व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इन एअर ही 340 मीटर पर सेकंड आहे. तुम्हाला याची लेंथ काढायची आहे. समजलं? मग आता फंडामेंटल फ्रिक्वेन्सी व्हेन पाईप इज ओपन ऍट बोथ एंड त्याचा फॉर्म्युला असतो V डिवायडेड बाय 2 इंटू L. आपल्याला L काढायची आहे. मग L बरोबर काय झालं? V. याला इकडे ट्रान्सफर केलं 2 इंटू N0. तर V किती आहे आपली? तर V आहे 340, आणि हे किती आहे? 2 इंटू हे आहे 300. हा 0 कटला. त्याच्यानंतर इथे 17 आले, इथं 1 आलं, म्हणजे काय झालं? 17 डिवायडेड बाय 30 झालं. आणि याचं जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर ते येतं 0.57 मीटर. हे झालं तुमचं आन्सर. कळलं का? दिसतंय आपल्याला की हाफ पेक्षा जास्त येणार आहे हे. आणि या पद्धतीने सोडवलं. इतके सोपे सोपे प्रॉब्लेम आहेत. फक्त फॉर्म्युला नीट लक्षात ठेवा. फार तर व्हॅल्यू थोड्याफार चेंज होतील परीक्षेमध्ये, पण सोडवायची पद्धत तीच राहील. समजलं? असे छोटे छोटे प्रॉब्लेम. आता हा पण तुमच्या पुस्तकातला टेक्स्टबुक मधला अनसॉल्व्ड 21 नंबरचा प्रॉब्लेम आहे.
प्रॉब्लेम दिसायला खूप मोठा दिसतो पण सोडवायला खूप सोपा आहे. प्रॉब्लेम असा आहे, ए सेट ऑफ 8 ट्युनिंग फोर्क्स इज अरेंज्ड इन ए सिरीज ऑफ इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ फ्रिक्वेन्सीज. Each fork gives 4 beats per second with the next one, and the frequency of the last fork is twice that of the first. Calculate the frequencies of the first and the last fork. आता आपल्याला ऑर्डर पाहायची, नंबर ऑफ फोर्क्स पाहायचे. तर इथं 8 फोर्क्स इन्क्रीजिंग ऑर्डरनी तुमच्या अरेंज केलेले आहेत आणि त्याची बीट फ्रिक्वेन्सी असे इन्क्रीजिंग ऑर्डरनी आणि बीट फ्रिक्वेन्सी ही 4 आहे, 4 हर्ट्झ आहे. आणि तुम्हाला फ्रिक्वेन्सी ऑफ लास्ट फोर्क दॅट इज दी ट्वाइस. कधी कधी इथे ऑक्टेव्ह असा शब्द देतात. ऑक्टेव्ह म्हणजे सुद्धा डबलच. मुलं ऑक्टेव्ह म्हटलं की 8 टाइम्स करतात. मग तुम्हाला काय काय विचारलंय तर फर्स्ट फोर्कची फ्रिक्वेन्सी विचारली आणि लास्ट फोर्कची फ्रिक्वेन्सी विचारली. समजला का प्रॉब्लेम? येस ऑर नो? मग आता बघा, पहिल्याची जर 8 असेल तर दुसऱ्याची असे 4 ने मिळवत जायचे. 8, 12 असं करत करत. तर अशा 8 फोर्क आहे. तर पहिल्याची आणि तुम्हाला म्हणजे 8 फोर्क आहे ना, तर मी फॉर एक्झाम्पल घेतलं की त्याच्यात 4 ने फरक पडेल. तर आपल्याला आधी पहिल्याची शोधायची आहे आणि 4 मिळवत गेले की 8व्याची येणार आहे. तर ही फ्रिक्वेन्सी आपल्याला शोधायची. तर मी तुम्हाला 2 फॉर्म्युले सांगते. आता एनपी म्हणजे कोणत्याही नंबरची, ह्या 8 मधली तुम्हाला 5वी विचारू द्या, 3री विचारू द्या, याने तुम्हाला मिळते एनपी दॅट इज इक्वल टू N1 प्लस P-1 इंटू NB. हे इन्क्रीजिंग साठी आणि डिक्रीजिंग, इथे इन्क्रीजिंग ऑर्डर दिलेलं आहे आणि डिक्रीजिंग साठी NP बरोबर इथं N1 मायनस P-1 इंटू NB. आता बघा, तुम्हाला जर पहिल्या फोर्कची काढायची तर ह्या N8 टाकू आपण. 8व्याची N8 बरोबर N1. आता इथं 8 टाकला म्हणून याची व्हॅल्यू 8 घेतली. 8 वजा 1 हे झाले 7 आणि NB तुमची 4 आहे. मग आता N8 बरोबर 2N1 आहे. हे 2N1 दॅट इज इक्वल टू N1 प्लस 28 हे इकडे आले ट्रान्सफर म्हणून, हे मायनस झाले आणि तुम्हाला इकडे राहिले 28 आणि म्हणून N1 बरोबर काय आलं 28 हर्ट्झ आलं. म्हणजे हे जे 8 फोर्क तुम्ही अरेंज केलेले आहे तर पहिल्याची फ्रिक्वेन्सी 28 आहे आणि आता त्याच्यात प्रत्येकात 4 मिळवत गेलं. दुसऱ्याची येईल 32. मग आता आपल्याला काढायची आहे, आता लास्टची काढायची. पहिल्याची मिळाली. लास्ट साठी फॉर्म्युला आहे N8 बरोबर 2N1. म्हणजे याची फक्त काय करायची 2 टाइम्स करायची 2N1. मग आता 28 2 इंटू 28 म्हणजे किती झाली तर 56 हर्ट्झ झाली. समजलं का? तर या पद्धतीने तुमचं उत्तर आलं. ही पहिल्याची फ्रिक्वेन्सी आणि याला म्हणायचं अँसर फर्स्ट, याला म्हणायचं अँसर सेकंड. युनिट पाहूनच द्यायचं आहे. आलं लक्षात? तर या पद्धतीने तुम्हाला इन्क्रीजिंग विचारलं तर हा फॉर्म्युला वापरा, डिक्रीजिंग विचारलं तर फक्त इथं मायनस करा. पी जो कोणता फोर्क आहे त्याचा नंबर तोच इथे टाकायचा आणि NB म्हणजे बीट फ्रिक्वेन्सी. समजलं का? तर या पद्धतीने असे सोपे सोपे प्रॉब्लेम हे सीईटीला पण आहेत आणि त्याच्यामुळं चांगले करा. तर बघा, या आजच्या या भागामध्ये आपण सगळे सोपे सोपे प्रॉब्लेम घेतले आणि 8, 9 आणि 10 हा भाग मिळून तुमचा बऱ्यापैकी सुपरपोजिशन ऑफ वेव्ह कव्हर झालेला आहे. आता याच्यामध्ये फक्त एकच एंड करेक्शन राहिलेलं आहे. तर त्याच्यावर पण सीईटीला पण डायरेक्ट फॉर्म्युला प्रश्न आला होता आणि रेग्युलरला पण आला होता. तर ते आपण पुढच्या भागात घेणार आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा. त्याच्यानंतर कमेंट टाकायला कंजूसी करू नका. ऑल दी बेस्ट फॉर युअर स्टडी अँड थँक्यू फॉर वॉचिंग दिस होल व्हिडिओ.